हे फर्म छोटंसं आहे, पत्र्याचं आहे. इथे ह्या साईडला आम्ही जो आहे तो स्लॅब केलेला, स्लॅब नाही पत्रा केलेला आहे, पत्रा, आणि हा आहे तो सिमेंटचा पत्रा. असं कॉम्बिनेशन केलं आहे. रिलेटेड एक नवीन दिवस, कोकणातील सगळं जे आहे ते ठिकाण कसं काय काय डेव्हलप होऊ शकतं, टुरिस्टचं अट्रॅक्शन वगैरे सगळं तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, बघू शकता, हे बघा, हे पूर्ण गवताच्या अडीमध्ये आता ठेवणार. हे थोडेसे जरासे असे आता काढलेले आहेत, ते ठेवलेले आहेत, अंतरलेले आहेत. इथे आहे सिलेंडर, हे जरासं सामान इकडे तिकडे आहे, आणि इथे आहे छोटंसं पिल्लू मांजराचं. नमस्कार मंडळी, मी तुमच्या सर्वांचं जे आहे ते स्वागत करतो. तर मी आज हा फर्स्ट व्लॉग जो आहे तो मराठीत करणार आहे, आणि करणार आहे कुठे कुठे माझ्या डेली ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यासाठी मी हे जे चॅनल आहे ते काढलेलं आहे. आणि हा पर्सनली मी आता जिथे उभा आहे ते आहे कोकण. ओके, तर कोकणचा हा मी पहिला शूट करतो. आता कुठे कुठे आहे एक्झॅक्टली मी जे आहे ते लोकेशन कुठलं आहे सगळं काही, सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळ्या सांगणार आहे. डेली लाईफस्टाईल ब्लॉगचा पहिला ब्लॉग आहे. चॅनलला भेट द्या, ओम्याची लाईफ स्टोरी. सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकनला हिट करा. ज्या डेली लाईफस्टाईल ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या समजतील, जे ते ट्रॅव्हलिंग रिलेटेड, ट्रिप रिलेटेड सगळ्या जेवढ्या ज्या आहेत त्या ब्लॉग्स मी दाखवीन. तर फर्स्ट ऑफ ऑल प्रथमतः मी जिथे उभा आहे जी आहे आंब्याची बाग. ओके, आंबा इथून काढला जातो. आता सगळा सीझन संपलेला आहे, तुम्हाला सगळं माहीतच आहे. तर मी तुम्हाला आमचं एक छोटंसं फार्म दाखवणार आहे, जे आम्ही एक छोटंसं फार्म केलं आहे, आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हळूहळू डेव्हलप करतो आहे. हळूहळू डेव्हलप करून जे आहे ते वाढवतो आहे. दोन तीन रूम अशा वगैरे हे करतो आहे. कारण ते पर्सनली जे फार्म आहे ते का करतो आहे आम्ही, कारण इथे जेवढे जे आंबे बघू शकता आपण, हे जी झाडं आहेत ती पाहू शकता. ही जी झाडं आहेत ती झाडांचे आंबे जे हे काढले की काढल्यावर एक स्टोरेज लागतं. स्टोरेजसाठी आपल्याला पिकवायला लागतात. पिकवायला एक रूम लागते स्पेसिफिक, ती आम्ही रूम काढलेली आहे, तुम्हाला मी दाखवतो. सगळे म्हणजे हे आता इथून स्टार्ट करत आहे ब्लॉग. उद्यापासून परवापासून कधी जे डेली ब्लॉग्स येतील, ॲक्टिव्हिटीज येतील, तुम्हाला एक स्पेशलिटी काय असेल ह्या ब्लॉगमध्ये माझ्या पाहायला मिळेल. डेली लाईफस्टाईल ब्लॉगचं हे जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मी तुम्हाला माझं फार्म दाखवतो. पहिलं ओम्याची लाईफ स्टोरीला सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, हा इथून रस्ता, हे बघा, इथून आम्ही JCB हे करून जो आहे तो JCB वगैरे करून हा असा पुरा रस्ता केलेला आहे, बघू शकता. 4 वर्ष आली हा रस्ता करून. एकतर हा जो एरिया आहे ना, इथून जायला वाटच नव्हती. इथून जो जातोय ना आपण, तिला वाटच नव्हती. पूर्ण JCB ते 2 ते 3 JCB करून रोलर फिरवून आम्ही हा असा रस्ता केला. इथून हा रस्ता डायरेक्टली बागेत जातो. आणि हा जो लँड आहे ना, तुम्ही बघू शकता पूर्ण खाली गेलेला आहे, म्हणजे असा डिक्लाइन पोझिशनला आहे, उतार आहे. उतारच्या बेसला सगळीकडे आंब्याची बाग आहे, बघू शकता. इथे सगळीकडे आंब्याची बाग आहे, सगळीकडे. आम्ही तुम्हाला आंब्याची बागेचं पण दर्शन नाही. इथे गाडी पण येत नव्हती, पण आम्ही इथे गाडी आणली. 2 व्हीलर 4 व्हीलर दोन्ही येते. पिकअप ट्रक पण येतात. काही मोठे येत नाहीत, कारण आंब्याच्या फांद्यांना वगैरे घासतात. शॅडो बघा आंब्याची किती शांत पीस ॲटमॉस्फिअर आहे. घरात किती 2 टन 1 टनचा AC चालवा, पण हे थंड ॲटमॉस्फिअर तुम्हाला मिळणार नाही. तर आता मी तुम्हाला माझ्या फार्मचं दर्शन करवतो. चला, चॅनलला भेट द्या, खूप रीच करा. ह्याची जी रीच आहे ती वाढवा. लाईक करा, हिट द बेल आयकन बटन, यू विल बी गेट अ लॉट ऑफ नोटिफिकेशन. आणि ती जे ब्लॉग आहे तो ब्लॉग खूप वरती जायला पाहिजे. तर फर्स्ट ऑफ ऑल हे आहे फार्म हाऊस बघू शकता. मी हा ब्लॉग जो आहे तो शूट करतोय कोकणामध्ये. कोकण म्हणजे आंब्याचं ठिकाण. हे जे आहे आंब्याच्या बागा बघू शकता, देवगड. सो इथे आहे आपल्या नेपाळचा, म्हणजे आपले केअरटेकर आहेत म्हणून असं, पण सिक्युरिटी आहेत जे बागेची रखवाली करतात, आंबे वगैरे सिक्युअर करतात. त्याच्यासह हे सगळं सामान आपण बघू शकता. हा आहे बॅरल त्यांचा आंघोळीचा वगैरे हे करणे. आणि हे आहे फार्म. हे फार्म छोटंसं आहे, पत्र्याचं आहे. इथे ह्या साईडला आम्ही जो आहे तो स्लॅब केलेला, स्लॅब नाही पत्रा केलेला आहे, पत्रा, आणि हा आहे तो सिमेंटचा पत्रा. असं कॉम्बिनेशन केलं आहे. प्रॉब्लेम असा आहे की आत तुम्ही जाऊ शकत नाही. ओके, आत जायला खूप गरम होतं. आत बघू शकता नेपाळची चूल वगैरे इथे छोट्या कॉर्नरला वगैरे ठेवलेली आहे. कळशी वगैरे सगळं काही परफेक्ट ठेवलेलं आहे. आतमध्ये हे असं आम्ही काही डोअर वगैरे केलं नाही. इथे क्रेट्स आहेत सगळे परफेक्ट. इथे सगळं जे आहे ते सामान, युटिलिटी वगैरे सगळं राहतं. इथे आहे तुळस छोटीशी, इथे पूजा केली जाते. घर जे आहे ते घर इथूनच डायरेक्टली एक मला वाटतं 300 मीटरपर्यंत आहे, 300-350. पण तो लँड असा आहे त्यामुळे खालून वर यायला खूप स्ट्रगल करायला लागतं. सो आम्ही तो रोड केला आहे, मी तुम्हाला दाखवला. इथून डायरेक्टली गाडी येते. 4 व्हीलर पिकअप ट्रक पण येतात, डायरेक्टली येऊ शकतात.
हा जो आहे तो फार्म पासून मी माझ्या फार्म पासून एकच तुम्हाला ब्लॉग दाखवला, एक छोटंसं फार्म बनवलं आहे ते आम्ही तुम्हाला दाखवलं. चॅनलला भेट द्या, ओम्याची लाईफ स्टोरी सबस्क्राईब करा आणि खूप साऱ्या ज्या आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा चॅनलला. आणि ही रीच एवढी वाढवा की अजून तुम्हाला जर तुम्ही प्रेम दिलं तर खूप काही गोष्टी डेली लाईफस्टाईल, ट्रॅव्हल रिलेटेड, एक नवीन दिवस, कोकणातील सगळे जे आहे ते ठिकाण कसं काय काय डेव्हलप होऊ शकतं, टुरिस्टचं अट्रॅक्शन वगैरे सगळं तुम्हाला सांगणार आहे काय आहे ते. सो हे आहे फार्म. तो बेसिक हे फार्म बघू शकता. हे पण इथे सगळं आम्ही ठेवलं जातं. इथून अशी मी उडी मारावी लागते कारण हे आम्ही डोअर नाही केला आहे. डोअर करावा लागतो इथे. तो डोअर प्रॉपर केलेला नाही आहे ॲक्च्युली. हे फक्त नेट वगैरे लावलेलं आहे. इथे हे जे आहे फार्म आहे बघू शकता. हा टेलिव्हिजन आहे. सो टी व्ही आहे LED छोटासा लावलेला आहे. 5-6 हजाराचा चायनामेड मिळतो तो. कामगारांना वर्करना दिलं तर ते पगारही कमी देतात. हे तुम्हाला माहिती आहे का? पगार कमी घेतात कारण त्यांना फॅसिलिटीज मिळतात. नेपाळने पण तसं केलं, फॅसिलिटीज जास्त दिलेत त्यामुळे कमी पगारावर छान छान माणसं मिळाली आम्हाला कामं करायला आणि ती कामं करतात. हा बघा एक जुना फ्रीज इथे पडला आणि प्रॉपर शेणाने सारवलेली जमीन आहे. बघू शकता प्रॉपर शेणाने सारवलेली जमीन आहे. इथे कुठली फरशी नाही आहे. हे आंबे असे पिकवले जातात. हे बघा बघू शकता. हे बघा हे पूर्ण गवताच्या अडीमध्ये आता ठेवणार. हे थोडेसे जरासे असे आता काढलेले आहेत, ते ठेवलेले आहेत, अंतरलेले आहेत. इथे आहे सिलेंडर. हे जरासं सामान इकडे तिकडे आहे आणि ते छोटंसं पिल्लू मांजराचं. इथे गॅस स्टोव्ह वगैरे आहे सगळं बघू शकता. आणि आतमध्ये अजून एक रूम आहे, टॉयलेट बाथरूम अटॅच आहे. त्यात तुम्हाला काय दाखवू, अंधार आहे ते नंतर दाखवतो. आणि हे आहे आपलं एक छोटंसं फार्म. तिथून सगळा आंबा आणला जातो, इथे सगळा स्टोअर केला जातो आणि इथून कस्टमर्सना म्हणजे पिकअप ट्रकमध्ये घालून पाठवलं जातं. सो असं काही आमच्या ज्या ते डेली ॲक्टिव्हिटीज तुम्हाला आम्ही सांगितल्या. हा ब्लॉग माझ्या फार्ममधून करत आहे. सो मला खूप आवडलं हे सगळं काही मला दाखवायला. तुम्हाला चॅनलला नक्की भेट द्या. मराठी जी आहे भाषा, त्या मराठी भाषेतून आपले जे आहे डेली जे आहेत ते ब्लॉग्स येत राहणार आहेत. सो हा माझा पहिला ब्लॉग आहे. तुम्ही बोलत असाल मी फ्लुएंट काय बोलतो, कारण माझा एक अजून एक चॅनल आहे Omya007 हे ऑटोमोबाईल चॅनल हिंदीमध्ये आहे. सो मी आज ह्या कोकणातून आपण जिथून जन्माला आलो आपल्या कोकणाच्या मातीतून, सो तिथून हे तुम्हाला म्हणजे सगळ्या काही ज्या आहेत त्या ॲक्टिव्हिटीज माझ्या सगळ्या दाखवणार आहे ह्या चॅनलमध्ये. सो डेली ज्या ॲक्टिव्हिटीज असतील ट्रॅव्हल रिलेटेड, ट्रिप रिलेटेड आणि कोकणचं दर्शन, कोकणामधील नवीन नवीन कुठे कुठे मी गेलो, काय काय कसं मी जे आहे ते माझा डे आहे तो डे म्हणजे दिवस कसा सेलिब्रेट केला, एक्साइटमेंट काय आहे ती सगळी तुम्हाला स्टोरीज दाखवणार आहे तुम्हाला कशी आहे. आणि कोकणाचं एक दर्शन तुम्हाला व्हायलाच पाहिजे. कोकणाचे एक जे आहेत म्हणजे गोव्यात तर काय बघायला नको, गोव्याला स्पॉट चांगले आहेत, पण त्याच्यापेक्षा पण जास्त स्पॉट आपल्या सिंधुदुर्गामध्ये, रत्नागिरीमध्ये, कोकणामध्ये खूप जास्त तुम्हाला पाहायला मिळतात. सो चॅनलला नक्की भेट द्या. आणि ही आहे आपली छोटीशी गाडी. इथून सगळा हा जो आहे फार्म आहे हा बघू शकता. हा फार्ममधून सगळा आंबा काढून इथे शिफ्ट केला जातो. बाकी सगळे कॅम्पर ट्रक वगैरे येतात आणि पाठवला जातो. सो कीप सबस्क्राईब माय चॅनल. खूप साऱ्या ढेर साऱ्या ज्या आहेत त्या डेली लाईफस्टाईल रिलेटेड ब्लॉग्स मिळतील, स्टोरीज मिळेल आणि कोकणाच्या जन्मभूमीचं, कोकणाच्या सगळ्या ज्या आहेत त्या लोकेशन्स आहेत, स्पॉट आहेत स्पीक, ते पण एक्सप्लोर करायला मिळेल. सो पहिला दिवस माझा हा फार्मचा होता. मी तुम्हाला फार्ममध्ये सगळं दर्शन दाखवलं. कसा आहे. चॅनलला नक्की भेट द्या. कसा वाटला ब्लॉग हा लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे आहे आपलं सगळं काही दाखवलं. सगळ्या आंब्याच्या बागा आहेत ह्या बघा बघू शकता. सो चॅनलला नक्की भेट द्या. कीप द सबस्क्राईब बटन. थँक्यू सो मच. ओम्याच्या लाईफ स्टोरीला चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. उद्या भेटू.